मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडते। मुळशी तालुक्यातील शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणी मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतजमिनीच्या वादातून बंदुकीचा धाक दाखवल्याचं प्रकरण आहे आणि याच प्रकरणी सध्या जामीन अर्जावर सुनावणी होते। तर सध्या अटकेत असून आज जामीन अर्जावरती सुनावणी होताना नेमका काय निकाल दिला जातोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडतेय। मुळशी तालुक्यातील शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि या प्रकरणी खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे मनोरमा खेडकर यांना जामीन मिळणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। शेतजमीन वादातून बंदुकीचा धाक दाखवण्यात आला होता, शेतकऱ्याला धाक दाखवण्यात आला होता आणि याच प्रकरणी पौड पोलिसात गुन्हा देखील दाखल आहे। मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर त्याच अनुषंगाने आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडते, ती म्हणजे मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर ही सुनावणी असेल। मुळशी तालुक्यातील शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि या प्रकरणी आता मनोरमा खेडकर यांनी अर्ज केलाय, जामीन अर्ज दाखल केला आणि त्याच अर्जावर आज सुनावणी पार पडेल।